नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या स्पाइस कन्या यूट्यूब चॅनलमध्ये. उष्णता खूप वाढलेली आहे. आता जवळपास तापमान 40 ते 45 अंश सेल्सिअस दरम्यान झालेलं आहे आणि अशामध्ये आपल्याला जर ऊसाचा रस प्यायचा म्हटलं तर कशाला उन्हात जायचं बाहेर, घरीच रस बनवायचा आणि ऊसाच्या रसाचा आस्वाद घ्यायचा. तर चला आता आपण रस बनवायला घेऊया. त्यासाठी घेतलेलं आहे आपण गूळ, नंतर घेतलेलं आहे अद्रक, थोडीशी पुदिन्याची पानं, नंतर लिंबू आणि काळं मीठ. एवढ्या साहित्यामध्ये आपला ऊसाचा एकदम परफेक्ट त्याच चवीचा ऊसाचा रस बनतो. तुम्हाला विश्वासही बसणार नाही आणि बनवायला एकदम झटपट 5 मिनिटांमध्ये तयार होणार आहे. त्यामुळं तर आता आपण सुरुवातीला गूळ जो आहे तो थोडासा चिरून घेतलेला आहे. तर या पद्धतीने गूळ असं कापून घ्यायचं. आता आपण हा गूळ जो आहे तो मिक्सरच्या भांड्यामध्ये घालणार आहोत. जवळपास अर्धी वाटी गूळ असेल आपला हा. आपण यामध्ये 2 ग्लास ऊसाचा रस बनवलेला आहे. तर आता सोबतच आपण पुदिन्याची पानं घालणार आहोत. ही पानं आपण अगोदरच स्वच्छ धुवून घेतलेली आहे. नंतर आपण काळं मीठ घातलेलं आहे चिमूटभर. नंतर लिंबाचा रस घालायचा आहे. नंतर घालायचा आहे 1 लिंबाचा रस. तर आता आपण काही आईस क्यूब्स घालणार आहे. तर 3-4 घातले तरी चालते आणि आता आपण याला मिक्सरमध्ये वाटून घेणार आहे. तर हे पहा, आता आपण हे वाटून झाल्यानंतर आपण याच्यामध्ये थंड पाणी घालणार आहोत. तयार झालेला आहे आपला ऊसाचा रस आणि तोही घरच्या घरी एकदम परफेक्ट आपण बाहेर जाऊन पितो तसा अगदी तीच चव तुम्हाला आपल्या घरच्या ऊसाच्या रसामध्ये सुद्धा मिळणार आहे. त्यामुळं तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा. आता ह्या उन्हाळ्यामध्ये आस्वाद घ्यायचा आपल्या ऊसाच्या रसाचा घरीच. कशी वाटली रेसिपी ती नक्की कमेंट करून सांगायला विसरू नका आणि आपला व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा ज्यांना ऊसाचा रस प्यायला खूप आवडतो आणि उन्हात बाहेर जाऊन प्यायला शक्य नाही. अशा वेळेला तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा. तर चॅनलला आणखीनही तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसाल आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल, पहिल्यांदाच आपला व्हिडिओ पाहत असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंट करून सांगा तुम्हाला ही ऊसाच्या रसाची रेसिपी कशी वाटली ते. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.